नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर मला आता सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही ती योग्य वेळ आहे का? कारण की गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे या 2025मध्ये जर सिल्वरच्या प्राइसेस आपण पाहिल्या तर जानेवारीमध्ये जवळपास 97-98 हजार किलोवरती मिळणार आज जवळपास 2,42,000 पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे जानेवारीमध्ये की ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर ऑलमोस्ट वर्षाच्या एंडिंगपर्यंत त्यांची दुप्पटपेक्षाही जास्त व्हॅल्यू तयार केलेली आहे फक्त आणि फक्त सिल्वरने. म्हणजे बाकीची दुनिया ही फक्त गोल्डच्या मागे लागलेली, पण सिल्वरने अचानक एकदम शांतपणे प्राईसमध्ये एवढा काही करेक्शन केलं की प्राईस आता 2,42,000 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत. तर त्यामुळे आता लोकांच्या लक्षात आलं की अरे सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी होती, एवढे चांगले रिटर्न्स सिल्वरने जनरेट करून दिलेत. पण आता या सिल्वरमध्ये जर मी SIP सुरू केली किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर ती योग्य राहील का? याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी सिल्वरला कोणीही इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहत नव्हतं. म्हणजे जर आपल्याला काही घरामध्ये दागिने घ्यायचे आहेत किंवा काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपल्यासमोर फक्त आणि फक्त गोल्ड दिसायचं. म्हणजे जायचं गोल्डमध्ये काहीतरी घ्यायचं, म्हणजे आपण अंगठी घालतो किंवा गळ्यात चेन घालतो किंवा इतर काही गोष्टी ज्या बनवतो आपल्या घरातल्या मुलांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी त्या गोल्डमध्येच बनवतो. आणि लहान मुलांसाठी बनवायचं असेल ना तर त्यांना ते हातामध्ये घालणारं वाळं किंवा चैन, म्हणजे एकदम लहान असेल तर कमरेभोवती लागणारी ती चैन किंवा महिला ज्या घालतात ते पट्ट्या, याच फक्त सिल्वरमध्ये केल्या जायच्या आणि याच्यासाठीच लोक इन्व्हेस्टमेंट करायचे. आणि त्या पण खूप काही मोठ्या नाही, म्हणजे जर जुनीवाली असेल तर ती मोडायची आणि नवीन त्याच्यामध्ये थोडंसं पैसे देऊन नवीन करायची, परत नवीन करायची असेल तर परत जुनीवाली मोडायची, असंच काही गोष्टी लोक करायचे आणि त्याच्यासाठीच फक्त सिल्वरचा वापर केला जायचा. पण आता सिल्वरचा वापर बऱ्याच गोष्टींमध्ये केला जातो. पहिला यूज म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स, म्हणजे TV असेल किंवा फ्रीज असेल किंवा ज्या काही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी आहेत, म्हणजे आपला मोबाईल फोन असेल, या सगळ्यांमध्ये सिल्वरचा कुठे ना कुठे थोडासा वापर केला जातो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, म्हणजेच आता ज्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आलेल्या आहेत मार्केटमध्ये त्याच्यासाठी सुद्धा सिल्वरचा वापर केला जातो. त्यानंतर सोलर पॅनल, ज्याच्यासाठी सुद्धा सिल्वरचा वापर केला जातो. आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सिल्वरचा वापर केला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरंच इलेक्ट्रॉनिक आयटम्समध्ये सिल्वर असतं का किंवा गोल्ड असतं का? कारण की काही इलेक्ट्रॉनिक आयटम्समध्ये ना गोल्ड देखील असतं. तर त्याला एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आपल्या आजूबाजूला फेरीवाले येतात आणि ते सांगतात की जुना मोबाईल आम्ही घेतो आणि त्या बदल्यात तुम्हाला भांडी वगैरे देतो. तर हा जुना मोबाईलच्या बदल्यात, म्हणजे मोबाईलमध्ये काय आहे, प्लॅस्टिक आहेत आणि तो पण बंद पडलेला आहे आणि तरीसुद्धा त्याच्या बदल्यात ते लोक आपल्याला भांडी देतात. किंवा जर एखादं कम्प्युटरचं बॉक्स असेल, CPU असेल तुमच्याकडे, तर भंगारवाले एकदम तुमच्या मागेच लागतात की आम्हाला तो CPU द्या, आम्हाला तो CPU द्या. तर त्याला कारण म्हणजे याच्यामध्ये असतात सिल्वर किंवा गोल्डचे छोटे छोटे कण असतात आणि हेच कण ते वेगळे करतात नंतर आणि मार्केटमध्ये ते विकतात. त्यामुळेच ह्या इलेक्ट्रॉनिक्स आयटमसाठी आहे ना ते आपल्या मागे लागतात. पण जर तुमच्याकडे घरामध्ये LED TV वगैरे असेल ना तर त्याला काही किंमत नसते, कारण की त्याच्यामध्ये खूपच एकदम छोटासा पार्ट असतो, एकदम छोटं सर्किट असतं ज्याच्यावरती हा TV चालतो. त्यामुळे त्याच्यामध्ये सिल्वर आणि गोल्डचे कण खूप कमी असतात. त्यामुळे या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स आयटम्समध्ये ना कुठे सिल्वर आणि गोल्ड असतं. त्यामुळे आता ह्या बनवण्यासाठी, कारण की आजूबाजूला आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी दिसतात आहेत ना त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स आहेत आणि त्याचमुळे ना या इलेक्ट्रॉनिक्स आयटम्समध्ये कुठे ना कुठे सिल्वरचा वापर सगळ्यात जास्त केला जातो. आणि आता हे जे डिमांड आहे इलेक्ट्रॉनिक्स आयटमचं ते एवढं वाढलं आहे की त्यामुळे ना सिल्वरचा रेटसुद्धा वाढत चाललेला आहे. आणि त्याचमुळे आता गेल्या वर्षभरापासून सिल्वर एवढ्या फास्टपणे वाढलेलं दिसतं आहे, म्हणजे सिल्वरच्या प्राइसेस एवढ्या फास्ट वाढलेल्या आहेत. हे सगळ्यात मेन कारण आहे. आता सिल्वरच्या प्राइस वाढण्याचं दुसरं मेजर कारण काय आहे? आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय, कारण की तुम्हाला समजायला हवं ना की ह्या सिल्वरच्या प्राइस का वाढत आहेत आणि आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी की नाही. त्यासाठीच मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय. जे चायनासारखा देश आहे जो सगळ्यात जास्त सिल्वर प्रोड्यूस करतो आणि इतरही छोट्या छोट्या कंट्रीज आहेत ज्या सुद्धा सिल्वर प्रोड्यूस करतात, पण सगळ्यात मोठा जो प्रोड्यूस करणारा देश आहे तो आहे चायना. आणि चायनाने आता सध्या सिल्वरच्या एक्सपोर्टवरती बॅन आणलेला आहे आणि सिल्वरचा एक्सपोर्ट बंद केलेला आहे. ज्यामुळे काय झालं की सिल्वरचा एक्सपोर्ट टोटली बंद झाला आणि अचानक मार्केटमध्ये सिल्वर आता कुठेच मिळत नाही. त्यामुळे जेवढं काही सिल्वर अवेलेबल आहे ते सिल्वर चांगल्याच रेटने लोक विकणार किंवा जो ज्याच्याकडे आहे तो चांगल्या रेटने विकणार ना, कारण की त्याला माहिती आहे मार्केटमध्ये आता कुणाकडे सिल्वर राहिलेलं नाही. त्यामुळे सिल्वरचा रेट ऑटोमॅटिकली वाढलेला आहे. पण अचानक जर
चायनाने पुन्हा मार्केट ओपन केलं आणि एक्सपोर्ट चालू केला तर ह्या सिल्वरच्या प्राइसेस धडामकडून खाली येणार आहेत. हे त्याचं मेन रिझन आहे. आता दुसरं मेन कारण जे सिल्वरच्या प्राइसला खूप जास्त इम्पॅक्ट करेल फ्युचरमध्ये ते म्हणजे आता जे इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स बनतात आहेत त्याची सगळ्यात जास्त डिपेंडन्सी ही सिल्वरवरती आहे आणि सिल्वरच्या प्राइसेस एवढ्या जर वाढल्या तर इलेक्ट्रॉनिक्स आयटमची प्राईससुद्धा वाढणार आहे. आणि कुठे ना कुठे या कंपनीज आहे ना सिल्वरला अल्टरनेटिव्ह शोधणार, म्हणजे सिल्वर नसेल तर सिल्वरच्या ऐवजी दुसरं कुठलं तरी मेटल यूज करणार आणि त्यामुळे सुद्धा सिल्वरचं ऑटोमॅटिक जे डिमांड आहे ना मार्केटमध्ये ते कमी होणार आणि ऑटोमॅटिकली त्याच्या प्राइजेससुद्धा कमी होणार आणि तो इम्पॅक्ट या सिल्वरच्या प्राइजेसवरती सुद्धा पडणार आणि त्यामुळे पुढे जाऊन सिल्वर स्वस्तसुद्धा होऊ शकतं. पण गोल्डच्या बाबतीत तसं नाही आहे, कारण की गोल्ड हे लिमिटेड स्टॉक आहे पूर्ण जगामध्ये, त्यामुळे तिथे आपल्याला थोडीफार स्टेबिलिटी पाहायला मिळते. पण आता आपल्याला सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल म्हणजे काही लोकांमध्ये असतो ना फोमो टाईप, फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे त्यांना असं वाटतं की आता काहीच राहिलेलं नाही आहे, चला विकत घेऊयात आणि स्टॉक करून ठेवूयात, मार्केट पुढे वाढणार आहे तेव्हा आपण हे विकूयात. यालाच म्हटलं जातं फेअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे त्यांनी आहे ना सिल्वरच्या प्राइसेस 1,00,000 असताना आहे ना तेव्हापासून वॉच करायला सुरुवात केली. त्यांना वाटलं की 1,20,000 गेल्यावरती आपण घेऊयात किंवा 1,50,000 जाऊन घेऊयात. आता 2,00,000 गेली. आता त्यांना असं वाटायला लागलं की यार आत्ता तरी घ्यायला हवं. जेव्हा 2,42,000 झाली आता त्यांना असं वाटतं की आता तरी घ्यायलाच हवी. पुढे 3,00,000 4,00,000 जर गेली तर आपल्याला फायदा होईल. हीच लोकं आहेत ना या टाईपच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जाऊन फसतात. त्याला कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेलं पूर्णच्या पूर्ण कॅपिटल त्या सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करणार आणि जर मार्केट तिथून क्रॅश झालं किंवा खाली आलं तर त्यांना खूप मोठा लॉस होण्याचे चान्सेससुद्धा इथे आहेत. म्हणूनच मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलं की जर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा SIP करायची असेल तर यावेळेस इन्व्हेस्टमेंट करणं योग्य राहील का, तर अजिबात नाही. म्हणजे जर तुम्हाला SIP करायचीच असेल तर तुमच्या पूर्ण पोर्टफोलिओपैकी जवळपास, म्हणजे जर तुम्ही 10,000 रुपये SIP करत असाल ना तर त्या 10,000 पैकी जवळपास 600 ते 700 रुपये किंवा जास्तीत जास्त 800 रुपये किंवा 1,000 रुपये इथपर्यंतच तुम्ही SIP करू शकता. म्हणजे तुमच्या पूर्ण टोटल पोर्टफोलिओपैकी 10% अमाऊंट ही तुम्ही सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, पण पूर्ण अजिबात नाही. कारण की जर क्रॅश झालं तर तुम्हाला खूप मोठा लॉस त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि जर लमसमच्या बाबतीत बोलायचं झालं तर लमसममध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे की तुम्ही एका प्राईजमध्ये एंट्री करताय. म्हणजे जर आता 2,40,000 रुपये आहे आणि त्या 2,40,000च्या प्राईजवरती जर तुम्ही एंट्री करतायत आणि तिथून जर सिल्वर 1,00,000 खाली आलं तर तुमची केवढा मोठा लॉस याच्यामध्ये होऊ शकतो याचा तुम्ही अंदाज करू शकता. त्यामुळे आता ही वेळ नाही की तुम्ही सिल्वरमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करावी. हां, पण जर तुम्हाला SIP करायची असेल आणि तुम्हाला रिस्क घ्यायची असेल आणि तुम्हाला वाटतं की मला सिल्वरमध्ये थोडीशी तरी इन्व्हेस्टमेंट करायला हवी तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओच्या 5 ते 10% इन्व्हेस्टमेंट तुम्ही या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. फंड्समध्ये म्हणतोय मी. सिल्वरमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कोण इन्व्हेस्टमेंट करू शकतं, तर ज्यांचा लॉंग टर्म होरिझन आहे ते लोक सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. जर ते 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष थांबू शकतात आणि ज्यांचा पोर्टफोलिओ खूप हेवी आहे, म्हणजे 10 लाख 15 लाख 20 लाखाचा पोर्टफोलिओ त्यांनी बनवून ठेवलेला आहे, असे लोक सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. पण जर तुमची SIP आहे 1,000 रुपये 2,000 रुपये 3,000 रुपये तर अशा लोकांनी अशा टाईपच्या फोमोमध्ये न जाता आपली जी इन्व्हेस्टमेंट चालू आहे त्याचमध्ये तर कंटिन्यू राहा. कारण की अशा टाईपच्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये जर गेला तर तिथे रिस्कची भीती खूप सगळ्यात जास्त असते. त्यानंतर जे लोक शॉर्ट टर्म ट्रेडर आहेत, म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट ही शॉर्ट पिरियडसाठी आहे, वर्षभरासाठी 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी आणि कॅपिटलसुद्धा लिमिटेड आहे, अशा लोकांनीसुद्धा सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये. आणि ज्यांचं रिटायरमेंट खूप जवळ आहे, म्हणजे 5 वर्ष आहेत ज्यांच्या रिटायरमेंटला, 10 वर्ष आहेत आणि त्यांनी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आहे, तर अशा लोकांनीसुद्धा अशा टाईपच्या इन्व्हेस्टमेंटपासून लांब राहावं. कारण की त्यांना असं नेहमी वाटत राहतं की चला आता हे फंड किंवा हा प्रोडक्ट जे आहे ते चांगले रिटर्न्स येते तर त्याच्यामध्ये जाऊयात आणि कमी वेळामध्ये चांगले रिटर्न्स मिळवूयात. पण जसे कमी वेळामध्ये चांगल्या रिटर्न्सची जर तुम्ही अपेक्षा करताय तर तसेच कमी वेळामध्ये तुम्हाला खूप मोठा लॉससुद्धा होऊ शकतो. कारण की सिल्वरचा जर तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर तो खूप वॉलटाईल आहे. म्हणजे जर ऑक्टोबरमध्ये पाहिलं तर सिल्वरचा रेट जो होता तो जवळपास 1,80,000वरनं 1,30,000वरती चांदी आलेली आणि आता तीच चांदी 1,30,000वरनं पुन्हा 2,40,000पर्यंत गेली आहे फक्त ऑक्टोबरपासून ते डिसेंबरपर्यंत. तर एवढी मोठी व्हॉलॅटिलिटी ही या सिल्वरमध्ये असते. त्यामुळे जर सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जोखमीवरती करू शकता. पण माझा तुम्हाला सांगण्याचा हाच प्रयत्न असेल की कोणत्याही अशा इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू नये की जी खूप व्हॉलटाईल आहे आणि ज्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला रिस्क मोठी किंवा खूप मोठा लॉस होऊ शकतो.
तर हेच होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठेही सांगत नाही की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा किंवा होल्ड करा किंवा बाय करा किंवा सेल करा. यामध्ये माझं कुठेही रिकमेंडेशन नाही. आजचा व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला होता, त्याकडे त्या दृष्टीनेच पहा. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशा एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.